आता हे जसं ड्रग्स किंवा स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्याच्याबद्दल झालं, तसं आज आणखीन एक फॅड आहे किंवा आणखीन एक क्रेज आहे म्हणूयात आपण, ती म्हणजे माझी बॉडी चांगली दिसली पाहिजे. आणि ती बॉडी चांगली दिसण्यासाठी कधीतरी सप्लिमेंट्स घेण्याची गरज वाटते, कधीतरी मग स्टेरॉइड्स घेण्याची गरज वाटते. म्हणजे आता मध्यंतरी बघितलं की लोक सुया वगैरे खुपसून घेतात शरीरामध्ये तब्येत चांगली होण्यासाठी. सो ह्या सगळ्या सवयींचा आपल्या सेक्शुअल हेल्थवरती किंवा सेक्शुअल परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट होत असतो का? आता तुम्ही 2 शब्द मिक्स केलेत सर, सप्लिमेंट आणि स्टिरॉइड्स. बरोबर. तर सप्लिमेंट वेगळे आहे, स्टिरॉइड वेगळे. बरोबर. सप्लिमेंट मध्ये काय येतं, प्रोटीन, क्रिएटिन. हम्म. हे जर तुम्ही रेकमेंडेड डोस मध्ये घेतलं हम्म. तर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही. ओके. परंतु तुमची चुकीची जीवनशैली असेल, तुम्ही अतिमात्रेत घेतले, ओव्हर ट्रेनिंग केलं, तर मग मात्र ह्या मिसयूजमुळे आणि तुमच्या लाईफस्टाईलमुळे परिणाम होऊ शकतो. परंतु सप्लिमेंट तुम्ही योग्य त्या मात्रेत घेतले, रेकमेंडेड डोसमध्ये घेतले, तर त्याचा सेक्शुअल हेल्थवरती विपरीत परिणाम होत नाही. ओके. आता तुम्ही म्हणताय ते स्टिरॉइड, याच्यामध्ये मेन काय असतात, ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात जनरली. टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन घेणं म्हणा किंवा ओरली काही हॉर्मोन्स घेणं. यामुळे काय होतं, जर तुम्ही ती बाहेरून गोष्ट घेत असाल ना, तर ती आतली नैसर्गिक हार्मोन तयार करण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होऊन जाते. ओके. बऱ्याचदा अतियूजमुळे टेस्टिक्युलर ॲट्रोफी सुद्धा होऊ शकते, स्पर्म काउंट वेगाने तुमचा कमी होऊ शकतो. त्यामुळे याचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केला तर तुमच्या फर्टिलिटीवरती परिणाम होऊ शकतो. मगाशी जसं बोललो तर सुरुवातीला तुमची लिबिडो वाढू शकते, परंतु कालांतराने इरेक्टाईल डिस्फंक्शन होणार आहे, लिबिडो तुमची कमी होणार आहे, स्पर्म काउंटवरती परिणाम होणार आहे. त्यामुळे बाहेरून एक्सटर्नल ॲनाबॉलिक स्टिरॉइडचा शरीरावरती विपरीत परिणाम होतो. सप्लिमेंट मात्र योग्य त्या मात्रेत घेतलं तर त्याचा दुष्परिणाम होत नाही.